शेगाव नगरपालिकेमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने नगर परिषद निवडणुकीत बहुतांश प्रभागात मोठ्या प्रमाणावर घोळ निर्माण झालेला आहे. त्याची तक्रार केल्यानंतरही शब्द देऊन पुन्हा सत्ताधाऱ्यांना सोबत करणाऱ्या किंवा पक्षपाती धोरण ठेवणाऱ्या मुख्याधिकारी, प्रशासिका सन्माननीय काटकर यांना या निवडणुकी संदर्भात सर्व प्रक्रियेपासून दूर ठेवण्यात यावे अशा प्रकारची मागणी शेगाव काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वात महाविकास आघाडीतील सर्व घटकांनी 1 नोव्हेंबर रोजी तहसीलदार यांच्यामार्फत देण्यात आलेल्या निवेदनातून जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. महाविकास आघाडीने 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता स्थानिक नगर परिषदेच्या प्रांगणामध्ये मुख्याधिकारी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत तेथून तहसील कार्यालयापर्यंत पायदळ मोर्चा हा काढला. खरे तर नगरपरिषद निवडणुकीला अनुसरून शहरातील बहुतांश प्रभागात मोठ्या प्रमाणावर घोळ निर्माण झालेले आहेत आणि याची तक्रार ज्या ज्या पक्षांनी केली त्यांना सन्माननीय तहसीलदार साहेब यांनी 17 ऑक्टोबर ही तारीख दिली होती. शेवटची तारीख आहे ती. 27 सप्टेंबर रोजी उपविभागीय अधिकारी खामगाव यांच्यासमोर शेगाव नगरपालिका कार्यालयात याच्यावर काही तक्रारी होत्या. त्याची सुनावणीसुद्धा होणार होती, पण ती काही झाली नाही आणि उपविभागीय अधिकारी यांचा कोणी प्रतिनिधीसुद्धा त्या तारखेला उपस्थित राहिलेला नाही. ज्यामध्ये प्रमुख जी तक्रार आहे ती प्रभाग क्रमांक 4 मधील खळवाडी व म्हाडा परिसरातील मतदार हे गेल्या 8 ते 10 वर्षापासून ज्या भागात मोठ्या प्रमाणात म्हणजेच 500 ते 1000 मतदार हे प्रभाग क्रमांक 4 पासून 4 किलोमीटर अंतरावर राहायला गेलेले आहेत. हे इतक्या दूर राहायला गेलेले असताना सुद्धा त्यांचा रहिवासी पत्ता, रेशन कार्ड व इतर सर्व माहिती असताना 27 सप्टेंबरला जे काही उपविभागीय अधिकारी येऊन मीटिंग घेणार होते आणि त्यामध्ये ज्या काही तक्रारी किंवा आपापलं मत ते मांडणार होते ते या ठिकाणी मांडता आलं नाही. तर मुख्याधिकारी यांनी प्रभाग 4 मधला जे खळवाडी हे प्रभाग 4 मध्ये म्हाडाचे जे काही मतदार आहेत ते प्रभाग क्रमांक 7 मध्ये येतात. तर त्यांनी आता हा निर्णय बदलून सक्षम अधिकारी असताना सर्वांसमोर दिलेला शब्द कायम ठेवला नाही. त्यामुळे महाविकास आघाडीसोबत आणि इतर जे काही पक्ष आहेत त्यांच्यासोबत पक्षपात केलेला दिसत आहे असा आरोप निवेदनात काँग्रेस आणि इतर पक्षांनी केलेला आहे. होणारी निवडणूक प्रक्रिया ही निपक्षपणे पारदर्शक पार पडावी म्हणून जिल्हाधिकारी यांनी त्यांना मुख्यालय बोलावून घ्यावे व त्यांना कोणतीही
जबाबदारी शेगाव पालिकेची म्हणजे पालिकेच्या ताब्यात देऊ नये अशी मागणीसुद्धा या निवेदनात केलेली आहे. निवेदन देतेवेळी जे काही कार्यकर्ते उपस्थित होते त्यांनी आपलं मत त्या ठिकाणी मांडलेलं आहे. मला वाटतं की भरू घातलेली जे काही निवडणूक आहे नगरपालिकेची त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा पक्षपात होऊ नये आणि हे निवडणूक पारदर्शकपणे पार पडावी. म्हणजेच शेगाव ही संतनगरी आहे आणि या संतनगरीमध्ये कोणत्याही प्रकारचं गालबोट लागू नये यासाठी जे काही संबंधित अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांनी विशेष करून लक्ष द्यावं आणि जे काही शासनामध्ये जे मंत्री असतील, माजी मंत्री आहेत, आमदार खासदार आहेत त्यांनीसुद्धा याकडे लक्ष देऊन जातीने लक्ष देऊन आपण ही निवडणूक निपक्षपणे आणि पारदर्शकपणे पार पाडावी यासाठी प्रयत्न करावे. मी एक शेगावची नागरिक म्हणून सर्वांना माझी एक विनंती राहील की निवडणूक ही पारदर्शकपणे झाली पाहिजे.